राज्यभरात आरक्षणाच्या लढ्यामुळे सामाजिक स्थिती अस्थिर झाली आहे। ओबीसी आणि मराठा समाज आंदोलनाच्या माध्यमातून एकमेकांसमोर उभे ठाकलेत। ओबीसी आणि मराठा आंदोलनाचा मूळ उद्देशच तरुणांना रोजगार हा आहे। मराठवाड्यात येऊ घातलेल्या उद्योगांच्या बाबतीत दोन्ही नेत्यांचं आता काय म्हणणं आहे पाहूया। मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलाय। मराठा समाजाच्या तरुणांनीही जरांगे पाटलांना मोठा पाठिंबा दिलाय। मराठा समाजातील तरुणांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाचा आरक्षणाच्या मागणीचा महत्त्वाचा उद्देश हा रोजगारच आहे। संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारे उद्योग येत आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या रोजगार निर्मितीवर मनोज जरांगे यांनी काय मत मांडलं बघूया। मराठ्याला बाकीच्याला नाही काय, मराठ्यासाठी आली काय एकट्यासाठी असलं का? असं कसं मराठ्याचं पोराला विणार बाकीच्याला काय घेणार नाहीत का? त्याच्यात असं नाही ना। जे त्यांचा धंदा आहे ते त्यांची कंपनी आणणार, ते काय करतात त्याच्या आरक्षणाचा काय संबंध? आरक्षण आम्हाला पाहिजे, धंद्याचा याच्याशी काय संबंध? त्याचा धंदा आहे तो। मराठा आंदोलनासोबतच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही आंदोलन पुकारलं। ओबीसी तरुणांनी त्यांना पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली। ओबीसी तरुणांनी हाकेंना साथ दिली कारण उद्देश तोच होता, तरुणांच्या रोजगाराचा। छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडस्ट्रियलायझेशनच्या माध्यमातून टोयोटा असेल किंवा किर्लोस्कर असेल, आत्ता हजारो नोकऱ्या तिथं अवेलेबल होत आहेत। तिथल्या भूमिपुत्राला प्राधान्य मिळालं पाहिजे। माझ्या अभ्यासानुसार किंवा माझ्या ऑब्झर्वेशननुसार किमान 40% मुलांना एक जॉब अपॉर्च्युनिटी म्हणून तिथं उपलब्ध व्हायला हवी। रोजगार हा फक्त मराठ्यांच्याच मुलांना मिळणार आहे का, हाही मोठा प्रश्न आहे। आणि शासकीय जे नोकऱ्या आहेत यामध्ये जरांगे पाटलांनी आरक्षण मागितलेलं आहे आणि खाजगी तुम्ही कंपन्या उभ्या करणार तर उद्या कंपन्या जातीलही आणि त्याच वेळेस मराठ्यांच्या पोरांना जे रोजगार मिळालाय तोही निघून जाणार आहे। आणि सरकारनं सध्या महत्वाची गोष्ट आहे की म्हणजे रोजगार जो मिळाला पाहिजे आणि आरक्षण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। संभाजीनगरमध्ये येत असलेल्या उद्योगांमुळे तब्बल 40,000 रोजगारांची निर्मिती होणार आहे। या उद्योगांना मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून पाहिलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा, किर्लोस्कर, JSW ग्रीन मोबिलिटी आणि एथर सारख्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी आता इन्व्हेस्टमेंट करतात। त्यामुळे काही का प्रमाणात होईना मराठी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटेलच। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।